यशवंत खराडे. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद एअरपोर्ट या दोन क्लबच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक रोटरी क्विज कॉम्पिटिशन याचा एक प्राइज डिस्ट्रीब्युशनचा सोहळा पार पडला. यात ॲक्च्युली संभाजीनगरच्या आपण एकूण 52 शाळेत रोटरी क्विज कॉम्पिटिशन कंडक्ट केली होती, जी मागच्या सप्टेंबर 2024 पासून आपण सुरू केलेली होती. दिवाळीच्या आणि इलेक्शनच्या काही कालखंडामुळे थोडासा मध्ये व्यत्यय आला होता, पण आपण ही पूर्णपणे जी रोटरी क्विज कॉम्पिटिशन आहे तर ही नोव्हेंबर 27 तारखेपर्यंत कंडक्ट केलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन वर्गाचे आपण विद्यार्थी कव्हर केलेले होते, ज्यांची एक्झाम झालेली आहे. आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्टच्या तर्फे या सर्व विजेत्यांचे आपण प्रत्येक शाळेतून 9वीचे 5 विद्यार्थी आणि 10वीचे 5 विद्यार्थी असे एकूण एका शाळेतून 10 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे, ज्यांना 11वी 12वीसाठी CET, नीट आणि JEE याच्याकरिता आपण स्कॉलरशिप देणार आहोत. यांच्या पुढच्या शिक्षणासाठी जे आहे तर यांची शिकवणी फीस जी आहे तर ही आपण रोटरी क्लब मार्फत शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे. तर त्याचा हा आजचा प्रोग्राम आपला इथे पार पडलेला आहे. टोटल आपण 572 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या 572 विद्यार्थ्यांना पुढच्या भावी एज्युकेशनसाठी ही स्पॉन्सरशिप आहे. आणि एकूण विद्यार्थी संख्या ज्यांनी या रोटरी क्विज कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ती म्हणजे 12,700 विद्यार्थी. तर एवढ्या विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देखील दिलेलं आहे. आणि आम्ही या सर्व विद्यार्थ्यांचे, ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आहे आणि जे विजेते आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. आणि इथून देखील पुढे अशाच रोटरीच्या ऍक्टिव्हिटी चालू राहतील, यात त्यांनी पार्टिसिपेट करावं अशी आम्ही आशा करतो. हा या कार्यक्रमाचा पहिला वर्ष होता. हा या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला आहे. आमचा मानस आहे पुढच्या वर्षी ह्या 50च्या ऐवजी 100 शाळेमध्ये आम्ही हे कंडक्ट करणार आहोत. आणि यावर्षी जे आम्ही 9वी आणि 10वीसाठी घेतली होती तर 9वी आणि 10वीच्या ऐवजी फक्त 10वीचे विद्यार्थी, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना इमिजिएट याचा इफेक्ट लागू होत असतो, त्यामुळे 50च्या ऐवजी पुढच्या वर्षी विद्यार्थी संख्या ही वाढेल नक्कीच, पण ही 50च्या ऐवजी 100 शाळेसाठी कंडक्ट केली जाईल. आजचे कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी होते आपले हे आमच्या रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी, म्हणजे जे 2026-27 साठी आमचे डिस्ट्रिक्ट लीड करणार आहेत ते आमचे जयेशभाई पटेल हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सोबतच या संभाजीनगरचे जे असिस्टंट RTO आहेत त्या मॅडम आलेल्या होत्या. सोबतच जे आपले प्राईड ग्रुप आहे तर प्राईड ग्रुप हे आपले स्पॉन्सरवर होते, तर नितीन बागडिया हे देखील आपले आजचे एक अतिथी होते. आणि सोबतच आर्यन होंडा तर यांच्याकडनं विनोद दीक्षित, म्हणजे राहुल MSc कोटकर सरांच्या बिहाफमध्ये विनोद दीक्षित यांनी आज उपस्थिती लावलेली आहे. सोबतच येणाऱ्या काळामध्ये आपल्या डिसेंबरला जो आहे 20, 21, 22, 23 डिसेंबरला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादच्या आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या टोटल 10 क्लबनी मिळून, म्हणजे रोटरी क्लब हा जसा आमचा रोटरी क्लब औरंगाबाद वेस्ट हा एक आहे, असेच छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 10 रोटरी क्लब आहेत. तर 10 रोटरी क्लब कडून एक मोठा रोटरी महा एक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे, जिथे वेगवेगळे व्यावसायिक, त्यानंतर उद्योगधंदे, कन्स्ट्रक्शन असेल किंवा एज्युकेशन असेल, विविध फील्डमधले लोक त्यांचा स्टॉल इथे लावणार आहेत. आणि साधारणतः 1.5 लाख लोकांचा त्या दिवशी तिथे आपल्या या 4 दिवसामध्ये फुटबॉल होईल. आणि असा भव्य दिव्य कधी न पाहिला गेलेला असा एक महा एक्सपो औरंगाबाद आणि आपलं छत्रपती संभाजीनगर अनुभव आहे. रोटेरियन जयेश पटेल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी 26-27. आज रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद वेस्टने आयोजित केलेला हा एकदम वेगळा आगळा उपक्रम होता. त्यामध्ये आज रोटरी 119 वर्षापासून कार्यरत आहे. रोटरी पोलिओ निर्मूलनासाठी काम करते. रोटरी म्हणजे आरोग्य, स्वास्थ्य, शैक्षणिक, पाणी अशा सेवानिऱ्या, पर्यावरण अशा सेवानिऱ्या फोकसमध्ये काम करत असताना औरंगाबाद वेस्टने जो हा उपक्रम राबविला आहे, खरंच त्याची स्तुती कितीही केली तरी कमी आहे. आणि याच महिन्यात इथं 21, 22, 23ला जो एक्सपो आयोजित करण्यात येत आहे तो पण एक रोटरीचा मोठा कार्यक्रम असणार आहे. आणि रोटरी आज घराघरात, म्हणजे 12,700 घरात रोटरी यांनी पोहोचवली. मी त्या पूर्ण टीमला, औरंगाबाद वेस्टच्या पूर्ण टीमला आणि एअरपोर्ट रोटरी क्लबला अभिनंदन करतो. आणि हे असंच कार्य सुरू राहावं. जास्तीत जास्त इंटरॅक्ट, जास्तीत जास्त रोटरॅक्ट आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये 31-32 मध्ये स्थापित व्हावे, हीच मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. दोन्ही कार्यक्रम, हा उपक्रम एक चांगल्या रीत्या पार पाडला आणि पुढचा
जो एक्सपोचा उपक्रम आहे तो पण चांगल्या रीते पार पडेल. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.